श्री देवी रत्न 1857 साली मंदिराच्या बाजूला राहणारे शिंदे परिवार यांनी मंदिराला जागा दान दिली. त्याच्यानंतर गावातील 500 व्यक्तींच्या सहकार्याने सगळं मंदिर उभारण्यात आले. पूर्वीचे पुजारी गेल्यानंतर 1973 साली खेळडी परिवाराला पंच कमिटीने पुजारी म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून आतापर्यंत खेळडी परिवारातर्फे अखंडपणे सेवा सुरू आहे. गाणगापूर क्षेत्री ज्याप्रमाणे नियमाने पूजापाठ नैवेद्य आरती सर्व पूजेचे पालन होते, त्याच परंपरेप्रमाणे त्या मंदिरात सुद्धा सर्व प्रकारची सेवा होत असते. हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जे पण प्रत्येक महिन्याला सण येतात ते चांगल्या प्रकारे इथं उजवले जातात. गुढीपाडवा, रामनवमी, गोकुळ अष्टमी, दसरा, तुळशी विवाह, सर्व प्रकारचे गुरुपौर्णिमा, दत्त जयंती उत्सव केले जातात. या दत्त जयंती उत्सवामध्ये दरवर्षी अखंड पारायण 7 दिवसाचे केले जाते. गावामध्ये भिक्षा मागितली जाते. त्याचप्रमाणे रात्री भजन होते. दत्त प्रासादिक भजनी मंडळातर्फे अखंड भजन असते 7 दिवस. त्याच्यानंतर पारण्याच्या दिवशी सांगता असते. 8व्या दिवशी त्या दिवशी भंडारा केला जातो संस्थेतर्फे. त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी जन्माचे कीर्तन होऊन सायंकाळी आरती होते. प्रतीर्थ प्रसाद वाटप केले जाते. अनेक लोकांच्या भक्तांच्या सहकार्याने मंदिराची सेवा खूप चांगल्या प्रकारे होते आहे. पुढील भविष्यातील मंदिर करण्याचा मानस आहे. ट्रस्टी मंडळातर्फे त्याप्रमाणे प्रयत्न सुरू आहेत. सर्व लोक सहकार्य करतील, दर्शनाला येतील ही अपेक्षा सर्वांना नम्र विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.